रेवती घरी आली. लॅचने दार उघडलं. आत आली, दार लोटलं आणि दारालाच पाठ लावून उभी राहिली. जणू कोणी तिचा पाठलाग करतंय. इतका वेळ कृत्रिम हास्याखाली दाबलेला हुंदका बाहेर पडला. बांध फुटावा तशी रेवती रडू लागली. तिचा आवाज वाढला तरी घरात ऐकणारं कुणी नव्हतं. सर्वस्व गमावल्यागत किंवा खूप मौल्यवान वस्तू हरवल्यावर असते तशी अवस्था झाली होती तिची. एका बर्थडे पार्टीतून ती परतली होती. इच्छा असूनही नीरजशी बोलता आलं नव्हतं. त्याची बायको सतत त्याच्यासोबत सावलीसारखी वावरत होती. नीमा, नीरजची बायको, रेवतीची ही मैत्रीण होती, म्हणजे क्लायंट ॲक्च्युली. रेवती नीरजला टाळत होती आणि नीरज लांबूनच तिला न्याहाळत होता. औपचारिक चौकशीच्या पुढे तो बोलला नाही आणि तीही तेवढंच बोलून बाजूला सरकली. 3 तास एका छताखाली असूनही त्यांच्यात संवाद घडला नाही. रेवती बाहेर खूप नॉर्मल दाखवत असली तरीही मन आक्रोश करत होतं तिचं. नीरजला या न बोलण्याच्या बंधनात तिनंच अडकवलं होतं आणि तो काटेकोरपणे पालन करत होता. नीमा रेवतीशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती. नीरज बाजूलाच बसला होता, पण तो गप्पात सामील झाला नाही. माझ्याशी पुन्हा संपर्क ठेवू नकात, मला सुखाने जगू द्या, अशी कळकळीची विनंती तिनेच तर त्याला केली होती. रेवती हॉलमध्ये लावलेल्या आलोकच्या फोटोकडे एकटक पाहत रडू लागली. हा असता तर असा त्रास मला झाला नसता. आपला नवरा तो आपलाच शेवटी. कोणी काहीही म्हणू देत, पण अजूनही भारतात कुटुंब व्यवस्था टिकून आहे. लग्नाचे बंध सहसा तुटत नाहीत. भांडण होऊ दे नाही तर अजून काही, पण नवरा बायको एकमेकांना सोडत नाहीत. कुणी मध्ये आला किंवा आली तरी त्या व्यक्तीला तोडणं सोपं असतं, पण पती पत्नीला तोडणं तेवढंच कठीण. मंगळसूत्रात ताकद असते हे 100% खरं. आलोक रेवतीचा नवरा 5 वर्षापूर्वी गेला. उत्तराखंडच्या प्रलयात लोकांना मदत करायला गेला आणि एका दुर्घटनेत तोच गेला. रेवतीनं छोट्या अर्णवसाठी स्वतःला सावरलं. आपल्या मानसशास्त्राच्या अभ्यासातच करिअर करायचं म्हणून पुढचे कोर्स केले आणि समुपदेशन, काउन्सिलिंगच्या या क्षेत्रात आली. वकील मैत्रीण आणि वकील काकांच्या मदतीने केसेस मिळू लागल्या. रेवती फॅमिली मॅटर आणि डिवोर्स केसेसवर काम करू लागली. 3-4 वर्षात तिनं छान नाव आणि पैसा कमवला. तिचा शांत आणि सहनशील स्वभाव तिची ताकद बनला. दुसऱ्यांचं ऐकून घेण्याचा गुण तिला वरदान ठरला. अर्णव शाळेत जात होता. माहेरच्या जवळच घर घेऊन ती वेगळी राहत होती. आई बाबा अर्णवचं सगळं बघून घेत होते. आता ती मोकळा श्वास घेत होती, स्वतःसाठी जगत होती. 8-10 महिन्यांपूर्वी नीरज तिच्याकडे क्लायंट म्हणून आला होता. बायकोच्या तिरसट आणि संशयी स्वभावामुळे त्याला तिच्यापासून घटस्फोट हवा होता. रेवतीला नीमा साधी सरळच वाटली, पण ती खूप पॉझिटिव्ह वाटली नवऱ्याबद्दल. या प्रक्रियेत दोघांना जवळ आणण्यासाठी रेवतीनं सगळे प्रयत्न केले. नीमाची आणि तिची छान मैत्री झाली. दोघांचा घटस्फोट टळला, गैरसमज दूर झाले. पण या दरम्यान सतत भेटीगाठी आणि फोनवर बोलणं यामुळे एक वेगळीच गोष्ट झाली. नीरज रेवतीत गुंतत गेला. रेवतीला हे कळालं नाही. ती त्या नात्याला मैत्री समजत राहिली आणि तो एकतर्फी प्रेम. एकदा दोघं कॉफी घेत होते आणि नीरज म्हणाला होता, तू मला आधी का नाही भेटलीस रेवा? म्हणजे मला नीमा भेटण्याआधी. अहो पण तुला माहीत नाही माझ्या मनात तुझ्याबद्दल किती श्रद्धा आहे. काय बोलताय नीरज तुम्ही? थँक्यू, पण बस मनानं इथंच थांबा तुम्ही. कुठं थांबायचं हे तू कशी सांगणार? मी ऑलरेडी खूप लांब आलोय. मी तुमचा संसार वाचवण्यासाठी किती धडपडते आणि तुम्ही. रेवा खरं सांग, तुला माझी कंपनी आवडत नाही, माझे विचार पटत नाहीत. मी माणूस म्हणून इतका वाईट आहे का गं की तू मला दूर लोटावंस? नीरजने दोन्ही हात हातात घेतले. रेवाने हात सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. तिनं प्रतिसाद दिला नाही, पण विरोधही केला नाही. नीरज प्लीज. पण नीमा. रेवा तू काळजी करू नकोस. नीमा माझी जिम्मेदारी आहे. मी तिला त्रास होऊ देणार नाही. पण हे बरोबर नाही. ती खूप गोंधळली होती. काय बरोबर? चूक घेऊन बसलीस तू. कुणीतरी आपल्याला आवडतं हे त्या व्यक्तीला सांगणं चूक कसं असू शकतं? नीरज तुम्ही विवाहित आहात, रेवती खूप कळवळून म्हणाली. रेवतीकडे कारण नव्हतं. कारण नीरजची कंपनी, त्याच्यासोबत घालवलेला वेळ, त्याचं बोलणं वागणं रेवतीला खूप आवडायचं.
विवाहित असण्या नसण्यानं मला काहीच फरक पडत नाही. अविवाहित माणसाला कोणीतरी आवडायला पाहिजे असा नियम कुठे आहे का तुमच्या मानसशास्त्रात? रेवती मोठ्यांदा हसली. काहीतरीच बोलता तुम्ही. मी आहे, बस आहे तुझ्यासोबत हे लक्षात ठेव. मी तुझं ऐकणार, तुला त्रास नाही होऊ देणार आणि तुझ्या शब्दाबाहेर मी नाही. हो का साहेब? कॉफी थंड झाली तुमच्या विश्लेषणात. रेवतीला हे सगळं खूप भारी वाटत होतं. मनात खूप आनंद होत होता. जाने दो यार, मॅडमसाठी दुसरी मागवतो. नीरजने पुन्हा वेटरला बोलावलं. हे जास्त सहज होत गेलं. रेवती खूप आनंदी राहत होती. स्वतःबद्दलचा विश्वास वाढला होता. सतत खुश राहायची. नीरजही भारावल्यासारखा वागत होता. त्याला खूप हलकं हलकं वाटत होतं. तो घरी मुलीसोबतही मस्त वागत होता. नीमासोबतही सहज राहत होता. नेहमी बाहेर जाणं, फॅमिलीसोबत आउटिंग वगैरे बरंच करायचा. पारिवारिक संबंध छान झाले होते. रेवतीचा प्रयत्न सफल झाला होता. त्यांचा घटस्फोट टळला होता. रेवती आणि नीमासोबत तो छानच बॅलन्स करत होता. एव्हाना रेवतीच्या लक्षात आलं होतं की नीरजच्या मनात रेवतीबद्दल शारीरिक आकर्षण कमी आणि मानसिक गुंतागुंत जास्त आहे. तो नेहमी म्हणायचा की वेवलेंथ जुळली पाहिजे. शरीर सुखाचं काय, ते कुठेही मिळवता येतं. दोघात छान नातं फुललं होतं. आपापले व्यावसायिक ताण सांभाळून वेळ काढून ते भेटायचे, बोलायचे. एकदा नीमाने रेवतीला फोन केला आणि सांगितलं की नीरजचं कुणासोबत तरी अफेअर आहे. तिला नाव माहीत नाही, पण काहीतरी नक्की आहे. एका वेगळ्या नंबरवरून तो कुणाशी तरी बोलतो. असा इतका खुश आणि छान तो कधीच नव्हता 10 वर्षात. नक्की कुठेतरी पाणी मुरतंय. रेवती विचारातच पडली. पूर्वी नीमा शंका घ्यायची तेव्हा नीरजचं बाहेर तसं काहीच नव्हतं. पण आता, आणि हे खरं होतं, नीरजने 2 वेगळे सिम कार्ड आणि फोन घेतले होते. रेवतीला व त्याला बोलण्यासाठी सिक्रेट नावाने सेव्ह केले होते. पण आता नीमाला नीरजबद्दल काहीतरी कळालं होतं. ती सावध झाली होती. पण तिचा रेवतीवर संशय नव्हताच. रेवती तर तिला मदत करत होती असा तिचा पक्का समज होता. रोज नीमाकडून नीरजच्या तक्रारी ऐकून रेवती सहज म्हणाली, तू नीरजला आणि त्या बाईला एकदा झाड, म्हणजे हे सगळं थांबेल. खरंच एक दिवस नीमानं नीरजला खूप झाडून काढलं. मग शिताफीनं तिनं तो सिक्रेट फोन नंबर घेतला आणि रेवतीला फोनवर खूप बोलून काढलं. ॲक्च्युली नीमाने फोनवर पलीकडे कोण आहे याची दखलच घेतली नाही. फायर केलं आणि फोन ठेवला. सगळं माहीत असूनही त्या क्षणी मात्र रेवतीला खूप रडू आलं. ती विचारात पडली. इतकी प्रसिद्ध काउन्सिलर असूनही आपण एवढ्या खालच्या थराचं बोलणं का ऐकून घेतलं? परिवार जोडणं हे माझं मूळ काम आहे आणि कुणाचं तुटणारच असेल तर शांततापूर्वक डिवोर्स व्हावा यासाठी मी काम करते. मग हे सर्व काय आहे? सतत कुणाचं तरी काहीतरी हिसकावून घेतोय असं का वाटायला लागलं आजकाल? जी व्यक्ती आपल्या हक्काची नाही तिच्यासाठी का हा आटापिटा? नीमासारख्या सरळ बाईचं घर मोडण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? सामाजिकदृष्ट्या आपण चुकीचं वागत आहोत हे लक्षात आलं. बस दुसऱ्या क्षणी तिनं ठरवलं, हे आता बंद. बंद म्हणजे बंद. तिनं नीरजला मेसेज केला आणि फोन करूनही बजावलं की माझ्याशी पुन्हा संपर्क ठेवू नकात, मला सुखानं जगू द्या. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही. बस इतकंच. आणि सगळं थांबलं आपोआपच. फोन, मेसेज, भेटी, गप्पा, आउटिंग, शॉपिंग, सगळंच. नीमानं पुन्हा रेवतीला फोन करून सांगितलं की कसं तिनं नीरज आणि त्या बाईला झाडलं वगैरे. आज एका कॉमन मैत्रिणीकडे बर्थडेची पार्टी होती. तब्बल 4 महिन्यानंतर ते तिघे भेटले होते. आलोकच्या फोटोला मनसोक्त पाहिल्यानंतर रेवती भानावर आली. येत्या 15 दिवसातच ती नागपूरला शिफ्ट होणार होती. यातलं नीरजला काहीच माहीत नव्हतं. गेल्या महिनाभरात त्यांचा काहीच संपर्क नव्हता. आई बाबा त्यांना मूळ गाव जवळ पडेल म्हणून नागपूरला शिफ्ट होणार होते. 2 वर्षापूर्वीच बाबा रिटायर झाले, पण रेवतीचा विचार करून इथेच राहिले होते. आता वकील काकांच्या मदतीनं ती नागपूरला पण हेच काम करणार होती. आता तिने निर्णय घेतला होता. आता तिला सोपं जाईल असं वाटलं. आज मनात साचलेलं हे सारं कुठेतरी बोलावं असं वाटलं रेवतीला. नीरजलाच बोलावं का? नको, पुन्हा संपर्क नको. त्यापेक्षा आपला कागद पेन बरा. असा विचार करून तिनं डोळे पुसले, फ्रेश झाली आणि टेबलाजवळ बसली. मग तटस्थपणे तिच्या आणि नीरजच्या नात्याबद्दल विचार करू लागली. मग स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारू लागली आणि तिला वास्तविकतेची जाणीव झाली. ती काही कवयित्री किंवा लेखिका नव्हती.
पण मनातली सगळी भडास बाहेर काढण्यासाठीच ती लिहिणार होती. तिनं रायटिंग पॅड समोर घेतला, पेन पकडला आणि अनाहूतपणे लिहायला लागली. हे प्रेम म्हणजे गुंतवणारं हृदय. ही मनाची गुंतागुंत तशी कठीणच. गुंता सोडवावा असं वाटणाराही गुंततो. गुंताचं सुरुवातीचं किंवा शेवटचं टोक कधीच सापडत नाही. हा गुंता वाढत जातो, ते गुंतणं चालत राहतं आणि शेवट एकदमच होतो त्याचा. शेवट झाला म्हणजे ते प्रेम नव्हतं का? आपलं ते फोनमध्ये कितीतरी वेळ रमणं, एकमेकांना पाहण्यासाठी ते आपलं तरसणं, भेटल्यावरची तुझ्या डोळ्यातली ती चमक आणि तुझी काहीतरी भव्य दिव्य करण्याची धडपड, प्रत्येक वेळी मला काहीतरी देण्याची तुझी इच्छा आणि तुझ्याकडून काहीही न घेण्याचा माझा अट्टाहास, प्रत्येक वेळी देवाना घेवाण्याशिवायचं नातं टिकवायचं म्हणत होते का रे मी? एकतर्फी होती का रे ती मैत्री, किंवा मैत्री पलीकडचं काहीतरी? तेव्हा तू गुंतला होतास माझ्यात, मान्य, पण मी प्रतिकारही केला नव्हता. आता मात्र ती विरहाची जाणीव नाही, की भेटल्यावरचा तो आत्मिक आनंदही नाही. काहीतरी हरवलंय हे नक्की. तसं काहीच राहिलं नाही आता तुझ्यात माझ्यात. का कुणास ठाऊक असा अंत झाला या नात्याचा. वाहणारा झरा आटतो ना, तसंच काहीसं कोरडेपणा भासतोय वागण्यात आणि बघण्यात. तुझं ते मला भेटण्यासाठी कितीही लांब येणं आणि माझं आतुरतेने तुझं वाट पाहणं, भेटल्यावर तुझं सतत माझ्या डोळ्यात बघणं, आपलं ते कितीतरी वेळ फोनवर बोलणं, ती अजब बेचैनी आणि फोन कट करणं, आणि तुझं जिद्दीनं पुन्हा पुन्हा लावणं, तुझं नाव ऐकलं की मनात होणारी गुदगुली, सगळंच हरवलंय आता. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. फळाफुलांचा बहर असतो ना रे, तसं झालंय का आपल्या नात्यांचं? तो बहार संपलाय बहुतेक. निसर्गाचा बहर पुन्हा पुन्हा येतो रे पुढच्या वर्षी, पण नात्यांना दुसरा बहर नसतो बहुतेक. तुझं परक्यासारखं भेटणं, माझं दुर्लक्ष करणं, असू दे आता, हेच योग्य वाटतंय. तुझी मैत्रीण रेवा. रेवतीला खूप हलकं वाटलं, अगदी नीरजशी बोलल्यासारखं वाटलं. ती फ्रेश झाली, नॉर्मलला आली. मग तिला वाटलं की या नात्याला छानसं वळण देऊन सोडून देऊया. हे पत्र पाठवावं का? पण कसं? पण नीमाला कळेल. आता नको. तिचा माझ्यावर विश्वास आहे, तो टिकला पाहिजे. पण नीरजला भेटताही येणार नाही. मीच नको म्हणालीये. काय करावं? व्हॉट्सअप आहे ना, तो रिस्पॉन्स देईल. रेवतीनं मेसेज केला, हाय. रिप्लाय आला, स्माइली. पत्र पाठवते, वाचून डिलीट कर. तिनं लिहिलेल्या पत्राचा फोटो पाठवला. बराच वेळ काहीच प्रतिक्रिया नाही. रेवती, वाचलं का नीरज? मी बरोबर करते ना? मी नागपूरला शिफ्ट होतीये, फॅमिलीसोबत. तिथेच प्रॅक्टिस करणार. तुमच्यासोबतचे दिवस कधीच विसरणार नाही. थँक यू फॉर एव्हरीथिंग. नीरज, बालपण वेगळं, कॉलेजचे दिवस वेगळे, लग्नानंतरची 5 वर्ष वेगळी, त्यानंतरचे स्टँड होण्याचे दिवस आणि आपली मैत्री, पूर्ण प्रेमाचे दिवस. जणू इतके जन्म जगले मी. आपण माणसं आहोत. नीरज, माझीही चूक झाली. देवानं चूक सुधारण्याची बुद्धी दिली म्हणून त्याचे आभार. आणि तुम्ही समजून घेतलं म्हणून तुमचे आभार. एकाच जन्मात आता फिरून जन्मावं म्हणते. असाच अजून एक नवीन जन्म. मग जाऊ ना नागपूरला? माझी चूक झाली नीरज. मी माझी शपथ मागे घेते. तुम्ही बोला. ऑल द बेस्ट डिअर रेवा. आय एम ऑलवेज विथ यू. थँक्स फॉर एव्हरीथिंग. यू आर राईट. फ्रेंड्स फॉर एव्हर. रेवा अँड नीरज. आणि रेवतीनं शांत मनानं पुढचं आयुष्य जगण्यासाठी सज्ज झाली. कथा आवडली तर कमेंट करून सांगा आणि कथेला लाईक शेअर करा. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.